रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. शिक्षण विभागाचा संपेना घोळातला घोळ, एक झाकलं की दुसरं उघडतंय बोळ. बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अजब कारभार. वय वर्ष 7 आणि प्रवेश 3रीला. केज तालुक्यातील ढाकेफळ शाळेचे जगातील चौथे आश्चर्य. शिक्षण विभागाचा घोळातला घोळ अद्यापही संपेना झालंय, एक झाकलं की दुसरं उघडतंय बोळ. या उक्तीप्रमाणे बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अजब कारभार पाहायला मिळतो आहे. आधार कार्डनुसार विद्यार्थ्यांचे वय 7 वर्ष आणि प्रवेश 3रीला. केज तालुक्यातील ढाकेफळ येथील जिल्हा परिषद शाळेचे जगातील चौथे आश्चर्य की काय, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. ढाकेफळ येथील जिल्हा परिषद शाळेत मुलाचा प्रवेश न घेताच मुख्याध्यापकांनी इयत्ता 3रीच्या वर्गांमध्ये नाव घातलं आहे, अशा आशयाचे लेखी निवेदन सुनील राजाभाऊ शिंदे यांनी गटशिक्षण अधिकारी केज यांना दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की सुनील राजाभाऊ शिंदे राहणार जवळबन हल्ली मुक्काम ढाकेफळ येथे वास्तव्यास आहेत. सुनील शिंदे यांचा मुलगा अरविंद सुनील शिंदे या विद्यार्थ्याला त्याच्या पालकाने ढाकेफळ येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेला नाही आणि पालकांनी त्यांच्या मुलाला शिकण्यासाठी एकही दिवस कधी शाळेत पाठवलेलं नसतानाही आणि सुनील शिंदे यांनी त्यांच्या मुलाला शाळेत न पाठवता शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी त्यांच्या मुलाचं ॲडमिशन इयत्ता 3रीला घेतलं आहे. सुनील शिंदे यांनी त्यांचा मुलगा अरविंद याला यावर्षी केज येथील शाळेत ॲडमिशन घेतले, परंतु सुनील शिंदे यांच्या मुलाचे नाव हे ढाकेफळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या रेकॉर्डला असल्याचं संबंधित मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आलं. सदरची माहिती मिळाल्यावरून सुनील शिंदे हे सदरील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळेचे मुख्याध्यापक यांना भेटून त्यांनी विचारलं की माझ्या मुलाचं ॲडमिशन मी तुमच्या शाळेत घेतलेलं नाही, तुम्ही कसे काय माझ्या मुलाचं नाव 1ली 2रीचा वर्ग सोडून डायरेक्ट 3रीच्या वर्गात घेतलं. त्यावर त्यांना सांगण्यात आलं की आम्ही सर्वे केला, त्यावेळी तुमच्या घरच्यांकडून तुमच्या मुलाचे आधार कार्ड घेतलं होतं, त्यावरून आम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन केलं. परंतु सुनील शिंदे यांनी त्यांच्या मुलाचे ॲडमिशन हे जिल्हा परिषद शाळेत घेतलेलं नसताना आणि त्यांच्या मुलाला शाळेत शिक्षण घेण्यासाठी एकही दिवस पाठवलेला नसताना देखील कशा प्रकारे त्यांच्या मुलाचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी ॲडमिशन घेतले. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी शिंदे यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला ज्या शाळेत टाकलं आहे त्या ठिकाणी 1लीच्या वर्गात बसवा, त्याला सलग 1लीपासून 3 वर्ष शिक्षण घेऊ द्या, आम्ही त्याला 3 वर्ष नापास करतोय. तर माझ्या मुलाचे इयत्ता 1लीच्या वर्गात ॲडमिशन न घेता त्यांच्या मुलाला 1ली आणि 2रीचे शिक्षण कशा प्रकारे मिळणार. सदरील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या चुकीमुळे शिंदे यांचा पाल्य हा शिक्षणापासून वंचित राहतो आहे. त्यामुळे सदरील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी. सुनील शिंदे यांचा मुलगा हा 1लीच्या वर्गात शिक्षण घेण्याचे त्याचे वय आहे, तरी त्यांच्या मुलाचा शाळेचा दाखला हा त्यांना यावर्षी 1लीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचा देण्यात यावा. संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यामुळे सुनील शिंदे यांच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक जबाबदार राहतील. संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या चुकीमुळे शिंदे यांच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचा मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहत असल्यामुळे संबंधित दोषी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्या मुलाचा सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेण्यासाठी इयत्ता 1लीच्या वर्गात शिकत असल्याचा दाखला देण्यात यावा. सुनील शिंदे यांच्या मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशा आशयाचं लेखी निवेदन सुनील शिंदे यांनी दिलेलं आहे. या निवेदनाच्या प्रति गटशिक्षण अधिकारी केज, गटविकास अधिकारी पंचायत समिती केज यांना दिलेले आहेत आणि या निवेदनावर सुनील राजाभाऊ शिंदे यांचा निशाणी अंगठा आहे. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.